हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत असाल अशी मी आशा बाळगते. आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ते म्हणजे कोणती? जर जे विद्यार्थी 10वी पास झालेले असतील किंवा 12वी पास झालेले असतील, त्या विद्यार्थ्यांना कोणतं क्षेत्र निवडायचं हे टेन्शन तर येतंच. आणि त्यांचं एक क्षेत्र असतं आणि आईवडिलांचं एक क्षेत्र असतं. त्यामध्ये ते खूप गोंधळून जातात. तर मी आज सांगणार आहे की कोणते एक क्षेत्र आहे जो आपण सुरुवातीच्या काळात करून नंतरसुद्धा आपण त्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो किंवा डेव्हलप होऊ शकतो. ते क्षेत्र कोणतं असेल? ते म्हणतात ना की स्त्री पुरुष समानता. काही वर्षाखाली त्या क्षेत्रामध्ये जास्त विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो सहभाग घेत नव्हते. पण आज त्या क्षेत्रामध्ये एवढं कॉम्पिटिशन झाले की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातील असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे. तर काही विद्यार्थी असे असतात की त्यांना अगोदर पैसा कमवायचा असतो, मग नंतर शिक्षण घ्यायचं असतं. तर हे क्षेत्र तुमच्यासाठी बेटर असेल. तर ते क्षेत्र कोणतं? तर ते क्षेत्र आहे पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक हे क्षेत्र त्याला दोन टप्पे असतात. म्हणजे कोणते? तुम्ही जर 10वी पास झालेला असाल तर त्यासाठी तो डिप्लोमा पॉलिटेक्निकमध्ये कोणते भाग येतात? तर पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल, कॅम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर मेडिकल सायन्समध्ये टेक्नॉलॉजी असेल. तर ही म्हणजे खूप इंजिनिअरिंगमध्ये जेवढे क्षेत्र असतात तेवढे पॉलिटेक्निकमध्ये असतात. फक्त इंजिनिअरिंगमध्ये आणि पॉलिटेक्निकमध्ये एवढाच फरक आहे की इंजिनिअरिंगसुद्धा ही 3च वर्षाची असते. इंजिनिअरिंग ही आपल्याला 12वी सी ई टीमध्ये पास झाल्यावर इंजिनिअरिंगसाठी आपण अप्लाय करू शकतो. आणि पॉलिटेक्निकमध्ये कसं असतं की जर आपण 10वी पास झालो आणि जर आपल्याला काही विद्यार्थी असतात ना की ज्यांना टेक्नॉलॉजीमध्ये आवड असते, तर त्यांच्यासाठी हे क्षेत्र बेटर असेल. तर जर आपली 10वी झालेली असेल तर आपण तो डिप्लोमा हा 10वीच्या बेसवर 3 वर्षासाठी असतो. आणि तो डिप्लोमा केल्यामुळे एक आपल्याला फायदा होतो की आपल्याला डायरेक्ट इंजिनिअरिंगला सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. आणि जर आपण 12वीवर जर तो डिप्लोमा केला तर डायरेक्ट आपल्याला पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं. म्हणजे हे क्षेत्र करून आपण 3 वर्षाचं जरी आपण पुढे इंजिनिअरिंग जर आपण नाही केली तरी ह्या क्षेत्रामध्ये आपण कोणत्याही कंपनीत असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज टेक्नॉलॉजीमध्ये जागा निघत आहेत. तर त्या क्षेत्रामध्ये आपण फॉर्म भरू शकतो. आणि फॉर्म भरल्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते तो विद्यार्थी ह्या क्षेत्रामधून फायदा घेऊ शकतो. म्हणजे ह्या क्षेत्राचं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की ह्या क्षेत्रामधून कमी वेळेत आपण पैसा कमवून पुढील शिक्षणसुद्धा घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला फॉर्म दाखवायचा झाला तर पॉलिटेक्निकचा सुरुवातीला आपल्याला असा फॉर्म भरावा लागतो. मित्रांनो, दिसते का तुम्हाला? आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो शासकीय तांत्रिक मी भरलेला होता हा फॉर्म नांदेड येथे. तर मित्रांनो, हा फॉर्म आपल्याला ऑनलाईनसुद्धा भरवू शकतो. जाऊन माहिती काढण्याची काही गरज नाही, कारण लगेच ते 10वी झाले की एकदा आपल्या गावातील असणारे कॅम्प्युटर दुकान किंवा जो कोणी फॉर्म भरेल त्याला ऑनलाईन बघायला लावायचं. जर तारीख निघत असेल तर आपण तो फॉर्म अप्लाय करायला टाकायचा. आणि त्यामध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन पर्सेंटेजनुसार त्या लिस्ट गव्हर्मेंट शक्यतो तर मुलांना कधी पण गव्हर्मेंट असतं तर गव्हर्मेंट कॉलेजलाच आपण फॉर्म टाकायचा आणि चांगल्या ब्रँचला टाकायचा. एखाद्या वेळेस काय होतं की पर्सेंटेजनुसार जर लिस्ट कमी लागली तर आपला नंबर लागतो. आणि ज्यांना जर पर्सेंटेज चांगले असतील 10वीला किंवा 12वीला तर त्यांचं तर काही टेन्शनच नाही, कारण त्यांचा कसाही नंबर लागतो. तर मित्रांनो, जर आपल्याला फॉर्म भरताना कोणत्या अडचणी येऊ शकतात तर मी सांगेन की आपलं आधार कार्ड आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपली 10वीची मार्क मेमो आणि 10वीची TC जी असते त्याचा आपण कलर झेरॉक्स काढून ठेवायचा, तो पण अप्लाय करावा लागते. त्यानंतर आपली पासपोर्ट फोटो, त्यानंतर आपलं कास्टनुसार सुद्धा आपल्याला आरक्षण भेटतं, तर कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपलं डोमेसाईल आणि त्याच्यानंतर आपलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र. तर इत्यादी गोष्टी घेऊन जर आपण ह्या दुकानावर जिथं आपलं कॉम्प्युटर असतं
म्हणजे जिथं आपलं फॉर्म भरले जातात, आपल्या गावात असेल, शहरात असेल, तर तिथे जाऊन आपण तो फॉर्म भरू शकतो. आणि त्या फॉर्म भरल्यावर आपल्या 3 लिस्ट लागतात. पहिला राऊंड आपण तो फॉर्म 3 वेळा आपल्या आवडीनुसार आपण आपल्या ब्रँच टाकू शकतो. 3 वेळा चान्स असतो. तो 3 वेळा त्याचे राऊंड होतात. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड. जर आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला हवी तशी जर ब्रँच भेटली नसेल तर आपण सेकंड राऊंडलासुद्धा टाकू शकतो. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला पॉलिटेक्निकची माहिती सांगितली आहे. कशी वाटली सांगा. नक्की कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.